नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करायचे आहे पालक पनीर. चला तर मग वेळ न घालवता आपण पालक पनीर करूया. पालक पनीर बनवण्यासाठी आपण पालकची भाजी घेतलेली आहे. ही 2 पेंड्या भाज्या आहे. तुम्ही बघू शकता थोडे थोडे असे देठ मी घेतलेले आहेत पानाबरोबर. आणि आता आपण ही भाजी उकळलेल्या पाण्यामध्ये घालायची आहे. 1 चमचा साखर घालायची या पाण्यामध्ये. आता आपण भाजी घालूया. भाजी छान अशी 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं. मीठ घालून पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची भाजी. आणि नंतर आपण उकळलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे. या पाण्यामध्ये आपण भाजी घालूया. पूर्ण अशी सगळी भाजी घालून घ्यायची. आपण पालकची भाजी पूर्ण अशी या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता आपण कोथिंबीर घालायची आहे. 1 वाटी कोथिंबीर आहे ही. याच भाजीवर आपण ही कोथिंबीर घालायची आहे. छान असं झाऱ्याच्या साहाय्यानं एकत्र करूया. जास्त वेळ आपण भाजी शिजवायची नाही. फक्त उकळलेल्या पाण्यातून ही भाजी आपण वर काढणार आहोत. तुम्ही बघू शकता उकळलेल्या पाण्यामध्ये आपण भाजी घातल्यानंतर कशी झाली ती. लगेच अशी आपली भाजी काढायला आलेली आहे. लगेच काढून घ्यायची आहे ही भाजी. फक्त मी 1 मिनिट पण ठेवलेली नव्हती. 1 मिनिटच्या अगोदरच मी ही भाजी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण एका चाळणीमध्ये ही भाजी काढून घेऊया सगळी अशी. ही भाजी गार पाण्यामध्ये घातलेली नाहीये मी, कारण गार गरम पाणी असं होतं. भाजीसाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया. तेल घातलेलं आहे 1 पळी. लसूण, आलं, लसूण आणि आलं तेलामध्ये छान असं आपण परतून घेणार आहोत. कांदा मी बारीक चिरून घेतलाय, कारण आपण कांदा जास्त असा भाजायचा नाहीये. फक्त कच्चा पण आपला कांद्याचा गेला पाहिजेलाय. कच्चा राहता कामाचा नाही कांदा, म्हणून मी बारीक कांदा फक्त चिरून घेतलाय. उभा कांदा चिरलेला नाहीये. तुम्ही बघू शकता कांदा आपण जास्त असा भाजायचा नाहीये, फक्त रंग बदलून द्यायचा आहे. आणि कांद्याचा कच्चा पण असा तो गेला पाहिजे. थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आपला लवकर असा आपला रंगही बदलेल. तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा असा कच्चाच आहे. तेव्हाच आपण टॅमॅटो घालणार आहोत. 1 प्लेट टॅमॅटो आहे हा. बारीक असा चिरून घेतलाय. म्हणजे 2 टॅमॅटो आहेत हे. चिरून घेतलेले आहे. छान असा आपण भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता कांदा आणि टॅमॅटो कसा भाजलेला आहे ते. जास्त असा भाजून घेतलेला नाहीये मी. या स्टेजला आपण कांदा आणि टॅमॅटो भाजून घ्यायचा आहे. फक्त कांद्याचा आणि टॅमॅटोचा रंग बदललेला आहे. यामध्ये आता आपण 2 मिरची घालणार आहोत. मिरचीचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची मी फक्त 2च घातलेली आहे, कारण आपण नंतर लाल तिखटही घालणार आहोत. छान अशी मिरची आपण भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मिरची भाजताना जास्त अशी करपवायची नाहीये. फक्त या कांद्या संग आणि टॅमॅटो संग ती शिजली पाहिजे इतपतच भाजायची आहे आपल्याला. वाफ फक्त आली पाहिजे मिरचीला. कांदा आणि टॅमॅटोचं मिश्रण आपलं गार होतंय तोपर्यंत आपण आपली भाजी मिक्सरला वाटून घेऊया. पालकची भाजी आणि कोथिंबीर तुम्ही बघू शकता थोडीशी अशी भाजी आपली कोमटच आहे. जास्त अशी गार झालेली नाहीये. काजू अर्धी वाटी,
पनीर, अर्धी वाटी दूध, याची आपण पेस्ट बनवणार आहोत. दुधाऐवजी तुम्ही दही घातलं तरीही चालतं. छान अशी आपण ही दोन्ही पेस्ट बनवायची आहे आणि ही कांद्याची ही पेस्ट बनवायची आहे. पॅन गरम करून घ्यायचा आहे. 2 चमचे तूप, तुपाऐवजी बटर वापरलं तरीही चालेल. माझ्याकडे घरचं तूप आहे म्हणून मी तूपच वापरते भाजीमध्ये. तेल घालायचं आहे. तेलही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल आणि तूप गरम झालं ना, 1 चमचा जिरं घालायचे आहेत. दालचिनी लहान 2 तुकडे घातलेले आहेत. तमालपत्री, वेलदोडे, हिरवा वेलदोडा आहे हा 4, मसाला वेलदोडा 1. या स्टेजला आपण तेल आणि तूप जास्त असं गरम करून घ्यायचं नाहीये. आपण ज्यावेळी खडे मसाले टाकतो ना, त्यावेळी तेल जास्त जेव्हा गरम असतं ना, तेव्हा हे मसाले पटकन असे भाजले जातात आणि करपण्याचीही शक्यता असते, म्हणून आपण तेल कोमट असं घेतलेलं आहे. आपण आता कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट घालणार आहोत. वाटण करतानाही मी 1 थेंबही पाणी घातलेलं नाहीये. पाणी घालून वाटलं ना तर ही आपण ज्यावेळी पेस्ट तेलामध्ये घालतो त्यावेळी ना जास्त असे टिपके उडतात ते तेलाचे, म्हणून आपण बिन पाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ घातल्यामुळे ग्रेव्हीला आपल्या छान असे दाटसरपणा येतो. छान असं बेसन पीठ भाजून फक्त घ्यायचं आहे 1 मिनिटभर. आता ही ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही कशी छान अशी भाजून झालेली आहे ती. आता यामध्ये आपण पालक ज्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलेला होता ना, त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं होतं. ते भांडं स्वच्छ असं धुवून घेतलं आणि तेच पाणी हे आपण आता ग्रेव्ही शिजण्यासाठी वापरणार आहोत. छान असं वाफ देऊन घेऊया. एक वाफ काढायची आहे या ग्रेव्हीला. ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एक वाफही आपण काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण
मसाले ॲड करूया. धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद पूड अर्धा चमचा, चवीनुसार लाल तिखट आपण घालणार आहोत. हे लाल तिखट घरचंच आहे. छान असे आपले मसाले या ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी आपली ग्रेव्ही, तेलही सुटलेलं आहे, कशी झालेली आहे ती. आणि बेसनच्या पिठामुळं ग्रेव्ही आपली दाटसर अशी झालेली आहे. आता आपण पालकची पेस्ट घालायची आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता पालकच्या भाजीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे. साखर घातल्यामुळं भाजीचा रंग बदलत नाही. अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत आहे असा भाजीचा रंग राहतो. आणि ही भाजी शिजवताना एकही वाफ काढायची नाही. ज्यावेळी आपण भाजी घालतो यामध्ये भाजी झाकायची नाही. भाजी ज्यावेळी आपण झाकतो त्यावेळी लगेचच अशी काळपट पडते. तेव्हा आपण भाजी न झाकताच ही भाजी बनवणार आहोत. कारण आपण यासाठीच ग्रेव्ही अगोदर वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण भाजीला वाफ एकही काढायची नाही आहे. चवीनुसार मीठ, आता आपण यामध्ये पनीर घालूया. हे 200 ग्रॅम पनीर आहे. एक एक पीस करून आपण पनीर यामध्ये घालून घेऊया. या भाजीमध्ये आपण पनीर 200 ग्रॅम पूर्ण असं घालून झाल्यानंतर छान असं आपण एकसारखं एकजीव करून घेणार आहोत ही भाजी. एक चमचा साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. कसुरी मेथी आपण घालणार आहोत 1 चमचा. ही कसुरी मेथी अगोदर तव्यावर मी गरम करून घेतलेली आहे आणि छान अशी हाताने चुरून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पेस्ट घालणार आहोत पनीरची. पनीर, दूध आणि काजू आपण जे पेस्ट मगाशी करून घेतली ना ती घातलेली आहे यामध्ये. छान असं ही पेस्ट घातल्यानंतर आपण एकजीव करणार आहोत ही भाजी. गॅस मंद आचेवरच आपण करायचं आहे. या स्टेजला आपली भाजी तयार झालेली आहे. खरं आपण ज्यावेळी एकजीव करतो ना त्यावेळी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये. आता आपण परत एकसारखी भाजी हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे. या भाजीवर थोडासा तडका दिला तरी चालतो, ढाबा स्टाईल तडका असा. मी काय दिलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की द्या. आजची पालक पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा.